सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण एक 2D डिझाईनची माहिती आपण घेणार आहोत। बघताय मी आपल्यासमोर एक 22 बाय 18 22 सेंटीमीटर त्याची विड्थ आहे आणि हाईट जी आहे ती 18 सेंटीमीटर आहे। तर अशा या एका रेक्टँगलमध्ये एक डिझाईन मी घेतलेलं आहे। डिझाईन असं आहे की एक फक्त फुलांचा अलंकारिक आकार आहे। अशी बारीक 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 होण्यापासून ते मोठ्यापर्यंत अशी सर्व फुलं मी एकमेकांवर ओव्हरलॅप केलेले आपल्याला दिसतात। आणि विशेष म्हणजे या चित्राची जी आपण कलर स्कीम घेतलेली आहे ती पूर्णपणे कूल कलर्स आहेत, म्हणजे शांत रंग। याच्यामध्ये आपण ब्लू घेतला आहे, ग्रीन घेतला आहे आणि व्हायलेट घेतला आहे। या रंगाच्या विविध शेड्स आपण तयार करून हे चित्र आपण रंगवलेलं आपल्याला दिसत आहे। सगळ्यात आधी हा जो आयत आपण रेक्टँगल घेतला आहे अगदी आपल्या पानाच्या एकदम सेंटरला आपण त्याला काढलेलं आहे। म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला जे पान दिलेलं असतं ड्रॉईंग पेपर त्याच्या सेंटरलाच आपल्याला ड्रॉईंग काढायचं असतं। तर ड्रॉईंग काढल्यानंतर किंवा तो आयत काढल्यानंतर आपण ज्या वेळेला जे जे घटक आपल्याला त्याच्यामध्ये त्यांनी घ्यायचे सांगितलेले आहेत तर सर्व घटकांना आपल्याला व्यवस्थितरित्या त्याची मांडणी करायची आहे, म्हणजे जे सारखे भाग त्याचे झाले पाहिजेत। आता मी जे एकच म्हणजे फूल घेतलेलं आहे ते फुलाचे सगळे आकार कडेला सगळे ह्याच्यामध्ये मी एकदा काढून घेतले आणि पाहिलं की त्याचे सगळे त्या आयताचे बरोबर सगळे भाग अगदी क्लिअर करून मग आपल्याला हे चित्र रंगवायचं आहे। या चित्राची एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की कडेला आपल्याला डार्क रंग वापरायचे आहेत। म्हणजे जे आपण रंग घेतलेला आहे, समजा ब्लू घेतला आहे, ग्रीन घेतला आहे, व्हायलेट घेतला आहे, जो घेतला आहे आधी त्याच्यामध्ये आपल्याला काळा रंग मिक्स करून त्याची डार्क छटा आपल्याला तयार करून घ्यायची आहे। आणि ते रंग आपल्याला साधारणतः एक रंग आपल्याला 3 ते 4 ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे। मग तर तुम्ही आता हा डार्क ग्रीन घेतला आहे मी इथं, तो आता 4 ते 5 ठिकाणी तो वापरलेला मी दिसतोय। इथं आहे 1 आहे, हा 2 आहे, हे 3 आहे, इथं 4, 5, हा 6, 7, 8, 9 जवळपास 10 ठिकाणी मी वापरलेले, कारण की ह्याचे पीस जे आहे त्याचे आपण मी बरेच प्रमाणात बारीक बारीक केलेले आहेत। तर ते चित्राकडं पाहिल्यानंतर असं वाटलं पाहिजे की ह्याला नक्कीच 2.5 ते 3 तास हे चित्र रंगवायला लागले असतील। कारण तपासणारा जो परीक्षक असतो आपला तो चित्र पाहून त्याला लगेच कळतं की याला किती वेळ लागला असेल। म्हणून त्याचे पाठ शक्यतो जेवढे होतील जास्त तेवढे करायचे आहेत। त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये तो काळ्या रंगाची छटा कमी करत नंतर मिडल रंगामध्ये आपण आलो आहे, म्हणजे त्यात थोडासा पांढरा रंग आपण टाकलेला आहे। किंवा ओरिजिनल जो कलर असतो 3 छटा जरी तयार केल्या आहे प्रत्येक रंगाच्या तरी 9 छटा तयार होतात आणि 9 छटामध्ये हे क्लिअर पिक्चर आपलं पूर्णपणे रंगवलं जाऊ शकतं। तर असंच करत 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 आपल्याला इथं गोल्डन पॉईंट या डिझाईनचं मी इथं घेतलेलं आहे, म्हणजे एकदम लाईट कलर तुम्हाला इथं दिसतोय। तर हा या डिझाईनचा गोल्डन पॉईंट झाला। तर अशा प्रकारे आपल्याला पुढचं चित्र आता आपली पुढची असाइनमेंट आपल्याला काढायची आहे। तर नक्की अशा प्रकारे तुम्ही डिझाईन काढून बघा आणि कडेला डार्क रंग देत सेंटरला त्याची कुठेतरी असं एक गोल्डन पॉईंट आलेला पाहिजे जो पूर्णपणे लाईट असेल, आणि तेव्हाच आपलं चित्र हे अगदी दिसायला एकदम व्यवस्थित आणि योग्य प्रमाणामध्ये ते रंगवलेलं असतं। तर नक्की प्रयत्न करून बघा काढण्याचा। काही अडचण आली तर मला विचारा। खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार।